हाय हॅलो नमस्कार, मी सोनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आम्ही आलो आहोत फलटणमध्ये. फलटणमध्ये रामयात्रा खूप मोठी असते आणि फलटण हे माझ्या सासूबाईंचं माहेरसुद्धा आहे. तर घरातून मी व्हिडिओला सुरुवात केली नाही कारण तो खूप लेट झाला होता आणि पालखी निघलीच होती ऑलमोस्ट. तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पटापट निघालो घरातून. ॲक्च्युली खूप महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे, त्याबद्दल खूप खूप सॉरी. काही कारणास्तव मला व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत. तर आता रामयात्रा कशी असते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे खूप मोठी जत्रा पण भरते, ती पण तुम्हाला दाखवते. तर हे आहे फलटणमधलं राम मंदिर. आतमध्ये खूप छान आहे, सुंदर आहे आणि खूप मोठा राजवाडा पण आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी आहे माणसांची. तर हा आहे राजवाडा. तुम्ही बघू शकता कसला भव्य आहे आणि जुनं बांधकाम असल्यामुळे एकदम पक्का छान दिसतो एकदम. त्याचं नक्षी कोरीवकाम ते किती सुंदर आहे आणि खूप मोठा आहे आतमध्ये पण. तो सध्या आता बंद ठेवला आहे त्यांनी. शूटिंग दी सर्व दत्त अवधूत दिगंबरा दिगंबरा
इथे आमचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहोत आता. तर इथे तुम्ही बघू शकता आता पुढे इथे एक समोर काठी दिसेल उंच अशी. त्याला बरेच जण जुनी माणसं असे म्हणतात की या काठीला पाठ घासल्याने आपली पाठदुखी निघून जाते. तर बरेच जण इथं पाठ घासून जातात या काठीला. त्यामुळे संदेशजी पण हे केलेले आहे. मग आता समोर पण बोलला मला पण करायचे आहे. मग त्याने पण पाठ घासून घेतली काठीला. तर अशा प्रकारे आमचं दर्शन सगळं झालेलं आहे करून. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता मी इथे काही फोटो क्लिक करून घेऊ. आता समोरचे पण फोटो काढून घेतो आहे आम्ही आता. त्याला आवडत तिथं त्या ठिकाणी तो पोज देतो आहे. तो थांबलेला आहे इथे. तर आम्ही आता फोटो काढून घेतो. तर हा सगळा आजूबाजूचा बाहेरचा परिसर आहे आणि हे आहे जुनं बांधकाम असलेलं जबरेश्वरांचं मंदिर. तर तुम्ही इथं बघू शकता राजवाड्याचं बांधकाम खूप सुंदर आणि भक्कम खूप जुन्या वर्षापूर्वीपासूनचं आहे. आणि ही बँक आहे समोरची, हे बघा. चला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि फलटणची यात्रा कशी वाटली ते मला सांगा. चला बाय.